वेलकम टू द न्यू व्लॉग गाईज. तर आज आपण VPLच्या ऑप्शनला आलतो, वेल्ला प्रीमियर लीगच्या ऑप्शनला आलतो. तर आपण बघूयात आता आज जाऊन, काय की आपली पण नावं आहेत, आपण फॉर्म भरलेली, आपल्याला कुठली टीम घेते बघूयात आपण. खूप मोठा रिसॉर्ट आहे, मला तर कळा ना कुठं जायचं. आदित्य दाखवतो आपल्याला रस्ता, अंदाज त्याचा खूप चांगला आहे. गावाला आलो. अरे फोन फुटेल आणि शिकुटी वगैरे चालू आहे, बॉल फायर चालू आहे. शिकुटी करतोय आम्ही. माहिती आम्ही सकाळी कुठे गेलो, ऑप्शनला गेलो. खेळणार आहे आता वेल्ला प्रीमियर लीगला. आणि आता 14 डिग्री सेल्सिअस आहे गाईज. 14 डिग्री. खूप थंडी आहे. बरोबर आहे. मित्रांनो, तुम्हाला भूताची गोष्ट सांगणार आहे. असली डेंजर आहे ना, मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिटं ऐका. म्हणजे ह्यो नाही सांगणार आहे, बाकीचे सांगणार आहेत. आता तुम्हाला एक जणांचे ऐकवतो. तसा खूप जणांचा विश्वास नसतो भूतांवर, समोर बघितल्याशिवाय. पण माणसांनी विश्वास नाही करावा, पण त्यांनी जर समोरासमोर बघितले. त्यामुळे आता काय माहिती नाही वहिनी बघा काय. मित्रांनो, तुम्हाला एक मी भूताची गोष्ट सांगत आहे. आम्ही शिकुटी गेली होती, आता आम्ही चाललो होतो, तर आम्हाला एक असं भूत दिसलं ना. आठवीला आणि मी गेलो होतो आणि मला भूत दिसलं आणि आठवीला तिथंच पडला. मग मी इकडे आलो आणि तो लय भयानक भूत होतं. मी आता बघितलं, लय भयानक भूत होतं. तुम्हाला काय सांगू मित्रांनो, असलं भूत होतं ना, काय सांगू. आता मला नाही सांगू. तिकडे काहीतरी बोलते. लहान पोरं कधीच खोटं बोलत नाही. म्हणतात ना, लहान पोरं खोटं बोलत नाही, त्यांना खोटं वाटलं. मी आता ना भूताच्या गोष्टी सांगणार आहे आणि बघूयात कोण जास्त घाबरते, कोण लवकर घरी परत पळते. ठीक आहे. आता इकडे सगळी मुलं बसले ते. तुम्ही सगळे रेडी आहेत का? कोण जास्त घाबरते यांच्यात? तू पण घाबरतो का? आणि तू? पण तो तर घाबरला, तो तर गेलाच भूताचं नाव ऐकून. आता आपण एक काम देणार आहे एकाला. आता आपण एक जणांनी प्रत्येकाने उठायच्या हाताने एक काहीतरी वस्तू घेऊन. नाही, चालू राहू दे. अरे ते नाही काठी नाही ना चांगलं. तू बाई काय आणले? लायटर कुठे रे? लायटर कुणा काय तिकडे सर किंवा भा कोण होणार आजचा विजेता? तर बाई काही खरं नाही आता. ह्या वस्तू कुठून आणल्यात तुम्ही सगळ्या? आता सगळे रेडी आहे का? चालू व्हायच्या आधीच भाजले गाईस, तुम्ही बघू शकता. असं मोठं कर म्हणजे चालू व्हायच्या आधीच कसं काय भाजू शकत. तुमच्यासाठी अरे मी फोडलेला आहे तो. अरे भाई नाही फुटणार. बाहेर काय मारून टाक. ते पाय उलटे असते, ते जात असे ना बाहेर असते एवढे. आणि केस तिचे ना एवढे, म्हणजे असं म्हणतात की जी वेणी कुणी कापून आणली ना तर ती काय मागे येते. आणि आपण नाही का, आपण दोघं गेलतो, आम्ही दोघं गेलतो नाही का एकदा. म्हणजे आपल्या इकडचं झाड आहे, तुमचं घर आहे ना, तुमचं घर त्या मागं ना एक झाड आहे. नाही आम्ही बॅट बॉल खेळत होतो, तर आमचा बॉल हरवला असा आणि ते झाडापाशी गेला नेमका. असे नारड्यावर गुंडळली की असं अशी काय. अजून ओघ इथं निशाणे आहे का नाही रे? एवढं डेंजर नको सांगू, मला भीती वाटते खरंच. माझं घर तिला लांब आहे. रानात राहतो रे. मला माहिती खैस म्हणजे खैस खैसचा ना एक बायसेप केवढा असेल एवढा. तो काय खातो? खैस खातो, माणसाचे खोपडे खातो. त्याला तर लहान पोराला आवडत. तो काय म्हणतो माहिती का, लहान पोरांना कुस्ती घ्या माझ्यासोबत, कुस्ती घ्या. कुस्ती खेळल्यावर आपण कुस्ती घालून तू जिंकलास तरी तू मारणार, हरला तरी तू मारणार. मग फायदा काय खेळ? फायदा हे की तू मारणार. आपण कैशासोबत कुस्ती खेळलेली ती रील बघितली ना तुम्ही? ती खरी रील आहे, म्हणजे ती मी आज नंतर रील केली.
नरबळीचं सांगेल हा नरबळी नरबळी ना भाऊ नरबळी कशाला जातात माहिती का मम्मी मला लई भीती वाटते आपली मी जातो घरी मला भाऊ लई भीती वाटायला लागली मला माझी मम्मी बोलवते यार काय अरे मला जायचं भाऊ लांब मग जा की मी कुठं बसतो आता नरबळी नको ना सांगू अरे नरबळी अरे ह्यो पण गेला भाऊ आम्हाला बी जातो बाबा काही सांगता तुम्ही एखादं बिन नाशनी नको बाबा बी जातो ए भाऊ एवढं हरण नको ना सांगू. राहू, लय बेकार मी बी चाललो अरे थांबा अरे मी एवढं बेकार खाली भाऊ मी जात नाही पण मला तू कडेला बसू दे राव मी इकडे एकटाच राहिलोय मला एवढी भ्या वाटते ना माग माझ्या कोण नाही एक तर मला तुमच्या जवळ बसू द्या ए थांबा ना थांब ना हे काय जाऊ दे गेली बरं झालं का की ना पोरांनी लवकर घरातून बाहेर निघलं नाही पाहिजे जेवण झोपलं पाहिजे गावाकडं तरी कारण की सगळीकडे बिबट्या सुटलाय बिबट्या रात्रीचा बिबट्या सुटलेला आहे सगळ्यांनी सुरक्षित राहा ओके गाईज बाय